नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार भाजपचे आमदार विक्रांत पाटील. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा यासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यासाठी आज ते नागपूरच्या विधान भवनमध्ये अधिवेशनाच्या काळात आलेले आहेत. त्यांच्याशी आपण याविषयी बातचीत करूया. सर, काय नेमका विषय आहे आपला? सिडकोची मुजोर मानसिकता, सुलतानी मानसिकता ह्याला विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ गरिबांसाठी घरं बांधतायत, त्यांना मुंबईच्या आसपास राहता यावं, मुंबईचा ताण कमी तर व्हावाच, पण त्यांना दूर जायला लागू नये म्हणून नवी मुंबईच्या आसपास त्यांना राहता यावं यासाठी हजारो घरं बांधण्यात येत आहेत. आणि याच्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून या घरांच्या किमती अशा पद्धतीने फुगवल्या जातात की गरिबांना ही घरं परवडणार नाहीत. आणि मग बिल्डर धार्जिनं धोरण सिडकोचे अधिकारी घेत आहेत का, की बिल्डरची घरं स्वस्त आणि सिडकोची घरं महाग, आणि मग सिडकोच्या लॉटरीला रिस्पॉन्स मिळत नाही आणि घरं मोकळी राहतात. मग याच घरांचं रिनोव्हेशन करायचं, त्या रिनोव्हेशनसाठी परत 2-3 लाख 5 लाख रुपये प्रत्येक घरावर खर्च करायचे. अशा पद्धतीनं हा सगळा काळा बाजार आहे. आणि याच्यामध्ये मी हे सगळे कागदपत्र जे आणलेत हे वेगळं काय नाहीये. ह्याच्यामध्ये सिडकोचेच कागदपत्र, सिडकोचेच बोर्ड रिझोल्युशन, सिडकोचेच निर्णय, महाराष्ट्र सरकारचेच निर्णय की जे सिडकोने फॉलो करायचे, पण त्याला बगल देण्याचं काम त्यांनी केलंय. म्हणजे याच्यामध्ये डीपीआरचा पेपर आहे की जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोनी वरती कार्यालयाला, केंद्राला कळवलं की आम्ही घरांची किंमत 20 लाख 30 लाख जी काही लिहिली ती घेऊ, पण करताना मात्र 60 लाख घेत आहेत. मग असं हा बदल का? आणि त्यात सिडकोने लिहिलंय की ह्यात जर का काही किंमत वाढली तर ते आम्ही बेअर करू, आम्ही सहन करू. ती तुम्ही सहन का नाही करत आहे? जमिनीची किंमत आम्ही ईडब्ल्यूच्या घरांसाठी पकडणार नाही हे सिडको एकीकडे म्हणते, आणि घरांच्या किमतीवर मात्र सिडकोच्या जागेची किंमत लोड केली. बरं, एकाच जागेचे 2दा पैसे सिडको घेते. अशा पद्धतीनं सिडकोची भूमिका मुजोरीची आहे आणि त्यामुळे या मानसिकतेला माझा विरोध आहे. आणि त्यामुळे हे सगळी कागदपत्र मी उपमुख्यमंत्री महोदयांना देतोय आणि त्यांना सिडको जी गुमराह करते, सांगते घरांच्या किमती आम्ही बरोबर लावल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत हे मी त्यांना पटवून देणार आहे. आणि हे जरी फॉलो केलं, एवढ्या कागदपत्रांचा आधार घेतला, तरी सुद्धा गरिबांसाठीच्या घरांच्या किमती 30% ते 50% कमी होऊ शकतात. नेमका तुमचा जो रोष आहे तो अधिकाऱ्यांच्यावर आहे की सरकारवर आहे? 100% अधिकाऱ्यांवरती आहे. कारण सरकार सकारात्मक पद्धतीनं गरिबांसाठी घरं बांधते. हा सरकारचा निर्णय घरं बांधण्याचा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरं मिळाली पाहिजे, ते सरकार करतंय. मग सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे, जर का अधिकारी ते फॉलो करत नसतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि म्हणून अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवरती माझा आरोप आहे. त्यांनी जर का ठरवलं, त्यांनी त्यांचेच कागदपत्र जरी फॉलो केले, तरी सुद्धा याच्यामध्ये घरांच्या किमती कमी होतील. आणि त्यामुळे सिडकोचे शेवटी अधिकारी जसं ब्रीफ करतात, आता IAS अधिकाऱ्यांनी जर का चुकीचं सांगितलं तर त्याला वरती सरकार काय करणार? म्हणजे सरकारची मानसिकता सकारात्मक आहे, पण जर का हे कागदपत्र फक्त आपण फॉलो केली तर सिडकोचा बुरखा फाटला जाईल, अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता, मुजोर मानसिकता समोर येईल आणि गरिबांना न्याय मिळेल. धन्यवाद सर. माझा जो संघर्ष आहे तो अधिकाऱ्यांच्या बाबत आहे. सरकारविषयी सकारात्मक भूमिका असताना सरकारची सामान्यांविषयी अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे सिडकोच्या घरांच्या किमती सामान्यांसाठी आवाक्याबाहेर जात आहेत. हा विषय आपल्यासोबत बोलले होते आमदार विक्रांत पाटील. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV.